Hello student, today we learn chapter number 1, our environment, third standard Environmental mathematics. studies. See, can you tell? पहा, our environment म्हणजे आपला परिसर. आणि ह्याच्यामध्ये पहिलं काय सांगितलेलं आहे? कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकता का? सी, लुक ॲट द पिक्चर्स अलॉंग साईड. यू कॅन इझिली नेम ऑल दीज थिंग्स. यात काय सांगितलं त्यांनी? लुक ॲट पिक्चर्स. आपल्याला हे काही चित्र दिलेले आहेत, हे पाहायचे आणि याचे नावं सांगायचे. तुम्ही सांगू शकता का नाव याचे? व्हॉट मटेरियल आर दे मेड फ्रॉम? ते कशापासून बनलेले आहेत? वेअर डू वी फाईंड दिस मटेरियल? हे आपल्याला कुठं, ह्याचे जे हे समजा हे बॅट आहे, हे माठ, हे दोरा, हे कप, हे कशापासून बनतं आणि त्याचं आपल्याला कुठून भेटेल? समजा जर बॅट आहे, ही लाकडापासून होते, कुठून मिळेल आपल्याला लाकूड? हे माठ मातीपासून बनतो, हा कुठून मिळेल आपल्याला? हे आपल्याला सांगायचं आहे. व्हॉट आर द युजेस ऑफ दिस थिंग्स? ह्या आणि वस्तूंचे उपयोग काय आहेत? पहा बरं, बॅट आपण कशासाठी यूज करतो? बॅट बॉल खेळण्यासाठी, आणि ही लाकडापासून बनलेली आहे. लाकूड आपल्याला झाडापासून मिळतं. हा कप आणि हा माठ हा मातीपासून बनलेला आहे. कप आपण चहा पिण्यासाठी, दूध पिण्यासाठी वापरतो आणि माठ पाणी भरून ठेवण्यासाठी वापरतो. दोरा हा आपल्याला कशापासून मिळतो? कापसाच्या झाडापासून. आपण हे सहज ह्या गोष्टी ओळखू शकतो आणि कुठून मिळतात ह्या वस्तू आणि कशापासून बनतात हे पण सांगू शकतो. आता पुढचं पहा, यू कॅन नेम दिस थिंग्स टू. आपण ह्या गोष्टींचे ह्यांचे नाव पण, गोष्टींचे नाव सांगू शकतो का? ह्या वस्तूंचे. वेअर डू यू फाईंड देम? हे आपल्याला कुठे सापडेल? व्हॉट आर दे यूज फॉर? आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो हे पण सांगू शकतो आपण. हो, आता ही केळी आहे. केळी आपण खाण्यासाठी वापरतो आणि आपल्याला शेतातून मिळते किंवा आपण बाजारातून विकत आणतो. हा आवळा आणि हा कणीस आहे, हे पण शेतातून मिळतं किंवा आपण बाजारातून आणतो. समजलं इथपर्यंत? आता पुढचं पाहू. टेक अ लुक अराउंड. हे पहा, आपल्याला एक चित्र दाखवलं आहे आणि आपल्याला पाहायला सांगितलं आहे. हे अराउंड म्हणजे आपल्या अवतीभोवती हे सगळं आपल्याला दिसतं ना. त्याच्याखाली काय दिलं आहे ते आपण पाहूया. देअर आर मेनी थिंग्स अराउंड अस. आपल्या अवतीभोवती खूप साऱ्या गोष्टी असतात. दे फ्रॉम आवर एन्व्हायरमेंट. त्यापासून आपला परिसर तयार होतो. देअर आर स्टोन्स अँड रॉक्स अँड सॉईल. स्टोन्स म्हणजे दगडं, रॉक्स म्हणजे खडकं आणि सॉईल म्हणजे माती. देअर आर रिव्हर्स, स्ट्रीम्स अँड लेक्स. त्याच्यामध्ये काय असतं आपल्या अवतीभोवती? नद्या, ओढे, तलाव पण असतात. देअर इज एअर पण असते. देअर आर हिल्स अँड माउंटेन्स. टेकड्या आणि पर्वत पण असतात. देअर आर जंगल पण असते. देअर आर फील्ड्स अँड हाऊसेस अँड रोड्स अँड ऑल्सो बॅरन लँड. फील्ड्स म्हणजे काय? शेती. हाऊसेस म्हणजे घर. रोड्स म्हणजे रस्ते आणि बॅरन लँड म्हणजे पडीक जमीन. म्हणजे आपल्या अवतीभोवती कशा असते? शेती असते, घरं असतं, घरासमोर रस्ते असतात आणि काही ठिकाणी पडलेली जमीन पण असते. वी ऑल्सो सी मेनी डिफरंट ॲनिमल्स अराउंड अस. आपण आपल्या अवतीभोवती खूप सारे प्राणी पण पाहतो. कोणकोणते प्राणी पाहतो? कुत्रा, मांजर, ससा, उंट, हे प्राणी कसे आपल्या अवतीभोवतीच असतात, हो की नाही? डिफरंट टाईप्स ऑफ ट्रीज अँड बुशेस अँड क्लाइंबर्स मेक आवर एन्व्हायरमेंट ब्युटिफुल. म्हणजे वेगवेगळे झाडं, झुडपं, वेली, हे काय करतात? आपलं एन्व्हायरमेंट, आपला परिसर सुंदर बनवतात. वी टू आर अ पार्ट ऑफ दिस एन्व्हायरमेंट. आपण पण ह्या एन्व्हायरमेंटचाच एक भाग आहोत. हे समजलं का तुम्हाला? एन्व्हायरमेंटचं पेज 1. आता पहा 2 नंबर पेज. अ स्पॅरो अँड अ रोड साईड स्टोन. आता आपल्याला काय पाहायचं? एक दगड आणि एक चिमणी. आता जो रस्त्याच्या कडेला एक दगड असेल मोठा आणि एक चिमणी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते पाहूया. नाव लेट अस लुक ॲट अ स्टोन अँड अ स्पॅरो इन आवर सराउंडिंग अँड कम्पेअर देम. काय सांगितलं आपल्याला त्याच्यामध्ये? एक दगड आणि एक चिमणी पहा. आपल्या अवतीभोवती असते की नाही ती, आणि त्या दोघांचं कम्पेअर करा किंवा त्यांची तुलना करा. अ स्टोन रिमेन्स व्हेअर इट इज. हा दगड आहे, हो,
आहे तिथेच राहतो, हा स्वतःहून जातो का कुठं चलत जाताना? दिसतो का आपल्याला हा दगड आहे हातात चालला इथून तिथं, एका ठिकाणी बसला म्हणून बोर झाला नाही तर चाललाय, असं होतं का कधी? नाही. इट प्लेस चेंजेस ओनली इफ समवन पिक्स इट अप अँड मूव्ज इट. ह्याची प्लेस म्हणजे जागा केव्हा बदलते? जेव्हा एखादा उचलतो त्या दगडाला आणि उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवतो, तेव्हा त्याची जागा बदलते किंवा दगडाची जागा बदलू शकते. इट डज नॉट इट. तो काही खातो का दगड? आता भूक लागली, मी आता खातो काहीतरी, असं होतं का कधी? नाही. सो इट डज नॉट ग्रो बिगर. म्हणून त्याची वाढ पण होत नाही. इट डज नॉट हॅव बेबीज आयदर. तो असं पिल्लांना जन्म देतो का दगड? आता हा मोठा दगड आहे त्याच्यापासून छोटे छोटे दगड तयार झाले, असं होतं का कधी? नाही. म्हणजे स्टोन हा स्वतःहून जागा बदलू शकत नाही, तो काही जेवण करत नाही, त्याची वाढ पण होत नाही आणि तो पिलांना पण जन्म देत नाही. म्हणजे हा काय? स्टोन निर्जीव आहे किंवा तो सजीव नाही आहे. आता पुढचं पाहूया. इट्स नॉट द सेम विथ स्पॅरो. हा चिमणीसारखा आहे का? नाही. दे बिल्ड नेस्ट. स्पॅरो काय करते? घरट बांधते, नेस्ट बांधते. दे मूव्ह हिअर अँड देअर ऑन देअर ओन. चिमणी काय करते? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतःहून जाऊ शकते. दे ईट इन्सेक्ट अँड ग्रेन्स. ती काय खाते? इन्सेक्ट म्हणजे छोटे छोटे किडे आणि ग्रेन्स म्हणजे धान्य. दॅट इज वाय दे ग्रो. त्यामुळे त्याची काय होते? वाढ होते. ग्रो म्हणजे वाढवणे. दे लेग एग्ज इन नेस्ट. आता तुम्ही कधी चिमणीचं घरटा पाहिलं आहे का? त्याच्यामध्ये छोटे छोटे अंडे असतात, ते काय असतात? त्याचे पिल्ले असतात. लिटल स्पॅरो हॅच फ्रॉम दिस एग. त्या पिल्लांपासून काय होते? छोटे छोटे चिमणीचे पिल्लं बाहेर पडतात. स्पॅरो टेक अ लॉट ऑफ केअर ऑफ देअर यंग वन्स. चिमणी काय करते? त्यांच्या पिल्लांची खूप खूप काळजी घेते. आता लेट्स सी द नेक्स्ट पार्ट. आता पुढचा पार्ट होऊया. व्हाय डू वी सी धिस डिफरन्स बिटवीन द स्पॅरो अँड द स्टोन. हा आपण चिमणीमधला आणि दगडामधला फरक का बरं पाहिला? सांगा बरं. द स्पॅरो इज लिव्हिंग थिंग अँड द स्टोन इज नॉन लिव्हिंग थिंग्स. काय? स्पॅरो ही काय? लिव्हिंग थिंग्स आहे, म्हणजे जिवंत आहे, आणि सजीव आहे. अँड द स्टोन इज नॉन लिव्हिंग थिंग्स. स्टोन हे नॉन लिव्हिंग म्हणजे काय? निर्जीव आहे, निर्जीव वस्तू आहे. थिंग्स इन आवर सराउंडिंग्स फ्रॉम टू ग्रुप्स. आपल्या अवतीभोवती जे थिंग्स किंवा वस्तू आहेत त्याचे दोन ग्रुप पडतात किंवा दोन भाग पडतात. लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. कोणचे ग्रुप आहेत ते दोन? एक लिव्हिंग थिंग्स आणि दुसरं नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड्स. लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव वस्तू दोन प्रकारच्या आहेत. कोणत्या? प्लांट्स अँड ॲनिमल. प्लांट्स म्हणजे झाडं अँड ॲनिमल्स म्हणजे प्राणी. प्राण्यामध्ये आपण माणूस पण एक प्राणीच आहे. माणूस, कुत्रा, मांजरं, सिंह, वाघ हे सगळे काय असतात? प्राण्यामध्ये येतात. आणि प्लांट्स म्हणजे कसं? वेली, झाडं, शब हे सगळे काय असतात? प्लांट्स असतात. काय आलं? लिव्हिंग थिंगचे दोन प्रकार पडतात, एक प्लांट्स आणि दुसरं ॲनिमल्स. पुढचं पहा. ॲनिमल्स हॅव बेबीज अँड सीडलिंग ग्रो फ्रॉम देअर सीड्स. ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांना काय होतात? छोटे छोटे बाळ होतात. आणि झाडांचं काय होतं? बियापासून काय? छोटे छोटे रोपटे तयार होतात. द सीडलिंग देन ग्रो इंटू प्लांट. जे सीडलिंग असतं, छोटं रोपटं असतं, ते मोठं होऊन काय होतं? एक मोठं झाड तयार होतं. दिस टेल्स अस दॅट प्लांट्स आर लिव्हिंग थिंग्स. हे काय सांगतं आपल्याला? प्लांट्स म्हणजे झाडं हे काय? जिवंत आहेत. पहा, आपण एखादी बी लावली, असं आपण आंब्याची कोय लावली, त्याच्यापासून आंब्याचं मोठं झाड तयार होतं की नाही? म्हणजे हे काय सांगतं आपल्याला? प्लांट्स आर लिव्हिंग थिंग्स. म्हणजे झाडं हे काय आहेत? सजीव वस्तू आहेत. प्लांट्स टू मूव्ह. प्लांट्स पण हालचाल करतात बरं का. कसे ते पाहूया. फॉर एक्झाम्पल, व्हेन अ बर्ड ब्लूम्स इंटू अ फ्लावर. हे बघा, तुम्ही कळी तर पाहिली असेल ना झाडाला. कळीचं फूल कसं तयार होतं, त्याचे कळ्या कशा ओपन होतात, हो की नाही? म्हणजे ही काय? एक झाडाची हालचालच आहे. बट मुवमेंट ऑफ प्लांट्स आर नॉट इझिली सीन. पण हे आपल्याला सहज दिसतं का? आता आज कळी आणि ते लगेच ओपन होते का? नाही, ते काय हळूहळू ओपन होते. किंवा झाड पण आपण पाहिलं काय? आता बी लावली लगेच दुसऱ्या दिवशी मोठं झाड झालं नाही, ते पण हळूहळूच मोठं होतं. प्लांट्स ऑल्सो नीड फूड. झाडांना पण काय लागतं? अन्न लागतं. आता इथं पहा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे? दिस इज आवर सराउंडिंग. आपलं एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचे दोन प्रकार पडतात, एक लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग.
म्हणजे एक सजीव आणि नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. आता लिव्हिंगचे दोन पुन्हा टाईप्स पडतात किंवा दोन प्रकार असतात, ॲनिमल्स अँड प्लांट्स. एक प्राणी आणि झाडं. हे आपल्याला एक चार्टमध्ये दाखवलं आहे. पहा, ऑफकोर्स प्लांट्स डू नॉट मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस लाईक ॲनिमल्स. हे आपण कसं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो ॲनिमल्स म्हणजे कुत्रं, मांजर किंवा आपण. पण झाडं जाऊ शकतात का एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी? नाही. देअर रूट्स होल्ड देम डाऊन इन वन प्लेस. त्यांचे जे झाडाचे मुळं असतात ते काय करतात, त्यांना एका ठिकाणी घट्ट बांधून ठेवतात. तुम्ही पाहिले आहेत का झाडाचे मुळं? ते जमिनीच्या आतमध्ये असतात आणि खूप खूप सारे पसरलेले असतात. ते काय करतात, त्यांना एका ठिकाणी घट्ट पकडून ठेवतात. दिस इज अ बिग डिफरन्स बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल. हा काय आहे, झाडामधला आणि प्राण्यामधला एक खूप मोठा फरक आहे. कोणचा फरक? यस, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, पण झाडं जाऊ शकतात का? नाही, ते एका ठिकाणीच असतात. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डज नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. ओके, सी द नेक्स्ट पेज. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, आर द थिंग्स इन दिस पिक्चर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. ह्या चित्रामध्ये जे पिक्चर्स आहेत किंवा चित्र आहेत यातले लिव्हिंग कोणचे आणि नॉन लिव्हिंग कोणचे हे तुम्ही सांगू शकता. आता तुम्ही ते सांगू शकता. आता तुम्ही आत्तापर्यंत शिकलात कोणत्या लिव्हिंग वस्तू असतात आणि कोणत्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. आता इफ इट इज लिव्हिंग थिंग इट इज प्लांट ऑर ॲनिमल. आता जर ती लिव्हिंग असेल तर ते तुम्हाला पण ओळखता आलं पाहिजे ती प्लांट आहे किंवा ॲनिमल. आता आपण पाहूया. सी दिस पिक्चर, दिस इज पिक्चर ऑफ बनाना ट्री. हे कशाचं हे आहे? वडाचं झाड आहे. मग हे आता लिव्हिंग थिंग्स आहे का? हो, झाड लिव्हिंग थिंग्स आहे. आणि हे कशामध्ये येतं? प्लांट. आता हे पहा दुसरं चित्र. हे कशाचं झाड आहे? नारळाचं झाड आहे, कोकोनट ट्री. दिस इज अ लिव्हिंग थिंग्स. हे पण लिव्हिंग आहे कारण की याला पाणी लागतं, ह्याची वाढ होते, ह्याच्या बिया लावलं तर किंवा ह्याचं रोप लावलं तर दुसरं मोठं रोप तयार होतं. ओके नाही? मग आणि हे कशामध्ये येतं? प्लांट्स आहे. आता हे पहा तिसरं चित्र. हे कशाचं आहे? सस्याचं चित्र आहे. ओके नाही? आता पहा बरं, ससा जिवंत असतो का? लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग? लिव्हिंग आहे. पण हे काय? ॲनिमल्स आहे. दुसरं फ्रॉग, हा पण लिव्हिंग आहे, पण हा कशामध्ये येतो? ॲनिमल्समध्ये. आता हे पहा सिलेंडर आहे. हे लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग? येस, हे नॉन लिव्हिंग आहे. हा ग्लास, हा पण नॉन लिव्हिंग आहे. हे काय आहे? एक रोपटं आहे झाडाचं. हे लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग? येस, दिस इज लिव्हिंग थिंग्स. आणि हे कशामध्ये येतं? प्लांटमध्ये. सी दिस इज अ पॅन. हे काय? एक कढई आहे. ही लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग? येस, दिस इज नॉन लिव्हिंग थिंग्स. समजलं? लिव्हिंग कोणचा, नॉन लिव्हिंग, आणि आपण त्याचं ते प्लांट आहे का ॲनिमल आहे हे पण पाहिलं आहे. आता पुढचं पाहूया. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमच्या डोक्याचा उपयोग करा. अ रेल्वे इंजिन गोज टू अँड फ्रो. इट इज लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. आता हे पहा, रेल्वेचं इंजिन असतं ते पुढं आणि मागं जातं. आता हे लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग? येस, रेल्वे इंजिन हे काय? नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. ते पुढं आणि मागं कशामुळे जातं? कारण की ते काही काही रेल्वे कशावर चालतात? लाईटवर चालतात किंवा काही काही कोळशावर पण चालतात. त्याच्यामुळे ते मागं किंवा पुढे होतं. आता दुसरं पाहूया. वूड कम्स फ्रॉम ट्रीज विच आर लिव्हिंग थिंग्स. आता हे पहा, आपल्याला लाकूड कशापासून मिळतं? झाडापासून. झाड तर लिव्हिंग थिंग्स आहे. अ चेअर इज मेड फ्रॉम वूड. चेअर म्हणजे खुर्ची. खुर्ची कशापासून तयार होते? झाडापासून. नाव इज द चेअर इज लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. आता हे सांगा बरं, चेअर लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग? येस, चेअर इज नॉन लिव्हिंग थिंग्स. जेव्हापर्यंत आपण झाडाचं लाकूड तोडतं तेव्हा काय होतं? लाकूड ते नॉन लिव्हिंग थिंग्स होऊन जातं. आणि त्याच्यापासून चेअर बनवलेली ही कशी असणार आहे? नॉन लिव्हिंगच असणार आहे. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता, विच बर्ड डू यू सी इन युअर सराउंडिंग. तुम्ही तुमच्या अवतीभोवती कोणकोणचे पक्षी पाहता? तुम्ही सांगू शकता का? हो, आपण कोणकोणचे पाहता सांगा बरं. स्पॅरो, पॅरट, पिजन, डव हे काही प्रकार पक्षी आपण काय पाहतो? अवतीभोवती पाहतो. पण मला सांगा, पक्षी म्हणजे काय असतं? येस, पक्षी म्हणजे त्यांना पंख असतात, चोच असते आणि 2 पाय असतात. त्यांना काय आपण म्हणतो? पक्षी आणि बर्ड्स. अंडरस्टूड. नेक्स्ट, कॅन यू नेम सम थिंग्स दॅट आर मेड फ्रॉम स्टोन. आपण असं काही गोष्टी सांगू शकतो का जे दगडापासून बनतात?
यस. काय काय बनतं दगडापासून? आपण घर, होम, स्टाईल्स ह्या काय असतात? दगडापासून बनलेले असतात. नेक्स्ट, नाव सी द नेक्स्ट. द रिलेशनशिप बिटवीन ऑल थिंग्स इन एन्व्हायरमेंट. काय हा? द रिलेशनशिप बिटवीन ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. आता हे एन्व्हायरमेंट हे एकमेकांसोबत कसं रिलेशनशिप आहे किंवा संबंध काय आहे एन्व्हायरमेंटचा हे आपण पाहूया. वॉटर अँड एअर आर पार्ट ऑफ आवर एन्व्हायरमेंट. वॉटर अँड एअर, पाणी आणि हवा हे काय आपल्या एन्व्हायरमेंटचा म्हणजे एक आपल्या परिसराचा एक भाग आहेत. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड देम. आपल्या सर्वांना याची गरज असते की नाही? ऑल लिव्हिंग थिंग्स नीड वॉटर अँड एअर. विदाउट अँड वॉटर अँड एअर लिव्हिंग थिंग्स जगू शकता का? नाही. लिव्हिंग थिंग्स ऑल्सो नीड फूड. आपल्याला अन्नाची पण गरज असते. दे गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आपल्याला आपलं फूड कशापासून मिळतं? एन्व्हायरमेंट. हो की नाही? आपण काय खातो दररोज? पोळी, भाजी हे कशापासून भेटतं? गव्हापासून किंवा शेतात पण भाज्या येतात. हो की नाही? म्हणजे आपल्याला काय भेटतं? हे वस्तू आपल्या एन्व्हायरमेंटमधून भेटतात. व्हॉट एव्हर लिव्हिंग थिंग्स नीड टू सर्वाईव्ह दे गेट फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. आपल्याला जे लिव्हिंग थिंग्सला जगण्यासाठी आवश्यक असतं ते कुठून भेटतं? एन्व्हायरमेंट, परिसरामधूनच भेटतं. बर्ड्स बिल्ड नेस्ट. दे नीड कॉटन, ट्विग्स, थ्रेड टू बिल्ड देम. हे पहा, चिमणी घरटं बांधते की नाही? तिला घरटं बांधण्यासाठी पण काय काय लागतं? कॉटन म्हणजे कापूस, ट्विग्स म्हणजे दोरे, थ्रेड म्हणजे दोरे. हो की नाही? दे गेट दिस थिंग्स फ्रॉम एन्व्हायरमेंट. हे वस्तू तिला कुठपासून मिळतात? एन्व्हायरमेंटपासूनच मिळतात. ह्युमन बिईंग युजेस सो मेनी things from environment. We get cotton, wool, silk from our environment. We wear clothes from them. आपल्याला ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या एन्व्हायरमेंटपासूनच भेटतात. कॉटन म्हणजे कापूस, वूल म्हणजे लोकर, सिल्क म्हणजे सिल्कचा कपडा हे कुठून भेटतं? आपल्याला एन्व्हायरमेंटपासून मिळतं आणि त्यापासून आपण आपले कपडे शिवू शकतो. हो की नाही? हे पहा, इथं काय कॉटन दाखवलं. कॉटनपासून आपण काय तयार करतो? शर्ट, पॅन्ट किंवा आपण जे दररोज कपडे वापरतो ते काय कशापासून मिळतात? कॉटनपासूनच मिळतात आपल्याला. आता खाली काय दाखवलं आहे? हे पहा, शिप आहे. शिपपासून आपल्याला काय मिळते? उलन मिळते. उलनचं आपण स्वेटर वगैरे थंडीत वापरतोच. हे कशाचं चित्र आहे? हे आहे दुरडीचं. हे आपण कशासाठी यूज करतो? याचं भाकरीसाठी. किंवा हे जे वही, पेन, पुस्तकं, कागद हे पण कशापासून तयार होतं? झाडापासूनच. वी मेक थिंग्स like mats, basket, paper from materials in our environment. बघा, आपण जे चटया, बास्केट म्हणजे टोपली किंवा पेपर हे आपण जे बनवतो ह्यासाठी जे मटेरियल आहे ते कुठून मिळतं आपल्याला? एन्व्हायरमेंटमधून. वी बिल्ड हाऊसेस यूजिंग क्ले अँड स्टोन्स अँड वूल. आपण जे घरं बांधतो त्यासाठी काय लागते? माती, दगड आणि लाकूड लागतं. हे कुठून भेटतं बरं? एन्व्हायरमेंटमधूनच भेटतं. दीज मटेरियल टू वी गेट फ्रॉम आवर एन्व्हायरमेंट. हे मटेरियल पण आपल्याला एन्व्हायरमेंटपासूनच मिळतं. द सीड्स ऑफ सम प्लांट्स आर स्कॅटर्ड बाय विंड. काही झाडाच्या काही बिया असतात. स्कॅटर्ड म्हणजे पसरणे. ह्या काय होतात? पसरतात सगळीकडे. ॲज अ रिझल्ट सीडलिंग्स दोज प्लांट्स ग्रो इन न्यू प्लेस. म्हणजे काय होतं? त्या बियाचं काय होतं? पुन्हा सगळीकडे पसरतात आणि त्याच्यापासून नवीन रोपटे तयार होतात. द प्लांट टू गेट हेल्प फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. म्हणजे झाडांना पण काय होतं? तशी मदत होते आपल्याकडून. लिव्हिंग थिंग्स टेक मेनी थिंग्स फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. व्हॉट इफेक्ट डज दॅट हॅव ऑन द एन्व्हायरमेंट. आता काय करतात? लिव्हिंग थिंग्स आहेत ह्याला काय एन्व्हायरमेंटपासून खूप गरज पडते त्यांना. मग त्याचा परिणाम काय होत असेल बरं एन्व्हायरमेंटवर? ॲनिमल्स लाईक व्हल्चर अँड फॉक्स ईट द फ्लेश ऑफ डेड ॲनिमल्स. जातं गिधाड किंवा कोल्हे हे काय करतात? जे मेलेले प्राणी आहेत त्यांचे फ्लेश म्हणजे मांस खातात. दस दे क्लीन आवर एन्व्हायरमेंट व्हाईल दे सॅटिस्फाय देअर हंगर. ह्यापासून काय होतं? आपलं एन्व्हायरमेंट, आपला परिसर स्वच्छ होतो. आता एखादा मेलेला प्राणी असेल त्याचा खूप वास येतो का नाही? पण हे काय करतात? व्हल्चर, गिधाड किंवा कोल्हे हे काय करतात? ते मेलेले जे प्राणी असतात ते खातात. त्याच्यामुळे काय होतं? एन्व्हायरमेंट क्लीन होतं आणि त्यांची भूक पण भागून जाते. पुढचं पाहूया. रिमेन ऑफ डेड ॲनिमल्स डिके. जे उरलेलं आहेत त्यांचं काय होतं? डिके होतं. म्हणजे काय होतं? जमिनीमध्ये त्याचं मिसळून जातं ते. दे मिक्स विथ
सॉईल. लीव्ज फॉल ऑफ ट्रीज, झाडाचे पानं पण पडतात. दे टू रॉट अँड गेट मिक्स विथ सॉईल, ते काय होतात, कुजतात आणि मातीमध्ये मिसळून जातात. दिस मेक सॉईल फर्टाईल, हे काय करतं, झाडं म्हणजे जमीन काय करते, फर्टाईल म्हणजे चांगले सुपीक किंवा मऊ भुसभुशीत बनवते. प्लांट्स गेट नरिशमेंट फ्रॉम फर्टाईल सॉईल, असं काय, अशा प्रकारे काय होतं, झाडांना चांगली नरिशमेंट म्हणजे पोषकता जमीन मिळते आणि त्याची फर्टिलिटी ऑफ सॉईल म्हणजे त्याचं काय होतं, पोषकता वाढते जमिनीची. द लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग्स टू, आता जे लिव्हिंग थिंग्समध्ये बदल होतात तसेच नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये पण बदल होतात.